भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, पिरिपा, RP आठवले गट आणि मनसे या महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे साहेब हे या लोकसभेसाठी उमेदवार म्हणून आहेत आणि या सडकर्जुनीचे जे बूथ आहेत त्या चारही बूथमधून त्यांना जास्त साधारणतः 70% मतदान त्यांच्या बाजूने होईल। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांची महायुती असल्यानं या ठिकाणी अत्यंत चांगला प्रतिसाद आहे। त्याच्यामुळे संपूर्ण विधानसभा क्षेत्राचा विचार केला तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात साधारणतः भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि महायुतीच्या सगळ्यांना जे उमेदवार आहेत सुनील भाऊ मेंढे यांना आमच्या याच्याप्रमाणे 75% मतदान होणं अपेक्षित आहे ना। त्या पद्धतीनं सगळीकडे आता वातावरण त्याच पद्धतीचं आहे। त्याच्यामुळे नक्कीच सुनील भाऊ मेंढे हे प्रचंड मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील, यात काही शंका नाही। भारतीय जनता पक्ष आणि महायुती ही जी आली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना हे विकासाच्या दृष्टीनं हे एकत्रित आलेले पक्ष आहेत। त्याच्यात वैचारिक कोणता जरी हा असला तरी विकास, सगळ्यांचा विकास, का शेवटी लोकप्रतिनिधी यांचा विषयच अजेंडाच मेन असतो की विकास करणं। त्याच्यामुळे हा अजेंडा घेऊन ही सगळी लोकप्रतिनिधी आलेली आहेत। आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजित पवारजी, प्रफुल्लभाई पटेल ही सगळी मंडळी आणि एकनाथ शिंदे साहेब ही सगळी आलेली आहेत। त्याच्यामुळे त्याचा नक्कीच फायदा महाराष्ट्रामध्ये पण प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि या भंडारा लोकसभा क्षेत्रामध्ये विशेषत्वानं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत ते प्रचंड मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील।